अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसनचे, आता सांगते मी, इथं गांजा चालतो बिना लायसनचा, इथं ताडी विकत येतं, इथं दारू विकत येतं, एक बॉक्स लायसनवर असतं ती एक बॉक्स आणि तिथं 10 बॉक्स ते ब्लॅक मध्ये विकत येत. मग हे तुम्ही का बोलत नाही? हे गाववाले आता काय झोपले का? मग ह्यांना दारू प्यायला भेटते, ह्यांना बायकासोबत भांडणं करायला भेटतात, ह्या बाया कोणी बोलत नाहीत. माझा कला केंद्र आणखी झालाच नाही, तिच्यामध्ये कला केंद्रामध्ये नेमकं काय होणार आहे हे या लोकांना माहितच नाही, तरी बी म्हणते हे कला केंद्र बंद करा. तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय होणार आहे? ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की ही सांस्कृतिक कला आहे. इथं किती कला केंद्र आहेत? ऑल महाराष्ट्रामध्ये 86 कला केंद्र आहेत. 86 ते काय कुणाच्या गावात झाले नाही का? हवेमध्ये उभा राहिलेत काय? ते बी कुणाच्या तरी गावातच झालेत ना. तुम्हाला नाही यायचं तर आम्ही काय कुणाला पत्र पाठवणार ना गाववाल्याला, बाबा तुम्ही या तिथं नाचा तुम्ही बरबाद व्हा. ज्याला यायचं नाही ते येऊ नका ना. आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गाववाल्याला 1% आधार कार्ड दाखवलं ना, आम्ही त्या गाववाल्याला परमिशन देणार नाही. काय होणार आहे? आमच्या कला केंद्रामध्ये लावणी होणार आहे. घुंगर बांधून आता ते कोणतरी माणूस म्हणलं इथं घुंगर पायात बांधतात, पायात नाही तर काय गळ्यात बांधतात का म्हणा? घुंगर पायात बांधूनच नसणार आहे. गावचे काय असतं इथं? पायातच बांधणार ना, घुंगरा कुठे बांधणार? पायातच बांधणार. आम्ही बी तुमचं ऐकलंच, इतक्या वेळ झाला आम्ही बी ऐकतच होतो ना. सरपंचांनी ऐका, आम्हाला गावाने हॉटेल चाललं, त्यांना बी गावाने